श्री गणेशाय नमः. शिवलिंगवरती अर्पण केलेले पाणी, जल पिणे योग्य की अयोग्य? ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती यावरती बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासू तज्ज्ञ महाराज यांचे व्हिडिओ आहेत, जे काही सांगतात ते पाणी पिणे योग्य आहे आणि काही सांगतात की ते पाणी पिणे योग्य नाही, त्यामुळे आपणास पाहिजे ते फळ किंवा आपली इच्छा आहे ती पूर्ण होत नाही. अशा प्रकारे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत. काहींच्या मते शिवलिंगवरती अर्पण केलेले पाणी जे साक्षात पवित्र बनते, ते पिल्यामुळे मनुष्य हे पाणी प्राशन केल्यामुळे मनुष्यास केलेल्या पापामधून मुक्ती मिळण्यास मदत होते. तसेच शरीरामधील जे निगेटिव्ह एनर्जी आहे, नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते आणि जे सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती वाढविण्यासाठी मदत होते. तर काहींच्या मते जे अर्पण केलेले आहे हे परत घेणे योग्य नसते. म्हणजे आपण शिवलिंगवरती जे जे काही अर्पण करतो ते पुन्हा रिटर्न पुन्हा परत घेणे हे योग्य नसते. तर शिवजलाधारीचे पाणी पिणे हे योग्य की अयोग्य? तर शिवजलाधारीचे पाणी प्यावे की पिऊ नये, हा प्रत्येकाचा आपापल्या श्रद्धेचा, आपल्या मनाचा, आपल्या श्रद्धेचा, विश्वासाचा भाग झाला. जे त्याने जे आपण आपले स्वतः ठरवायचे असते. यामुळे हे शिवजलाधारीचे पाणी पिल्यामुळे किंवा न पिल्यामुळे आपण केलेली जी सेवा आहे त्याचे फळ आपणास निश्चितच मिळणार आहे. यात कुठल्याही प्रकारचा संशय, शंका मनात ठेवणे योग्य नाही. त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, माहिती जे आहेत, थॉट्स आहेत, ह्युमन ब्रेनमध्ये जे सबकॉन्शियस माइंड आहे यामध्ये हे जे विचार आहेत, हे जे थॉट्स आहेत, हे फिक्स होतात. ते प्रिंट केल्या जाते. त्याप्रकारे बरेचसे जे भक्त आहेत, बरेचसे जे
लोक आहेत हे तशा पद्धतीनं काय करतात, पूजा करतात किंवा तशा पद्धतीनं पूजा करताना वागतात. त्यामुळे काय होते, त्यांचं जे सबकॉन्शियस लेव्हलचे जी एनर्जी आहे किंवा थोडक्यात त्यांचे जे मन आहे हे त्या शिवभक्तीपासून विचलित होऊन आपणास कशा प्रकारे पूजा करायची आहे याकडे ते जे विचार आहेत किंवा जे मन आहे हे जास्त त्याकडे केंद्रित केले जाते. जसं की 6 महिने वर्षभरामध्ये असं बघण्यात येते की जे काही धोत्रा किंवा धतुऱ्याचे फूल आहे याचा जो देठाचा भाग आहे हा भक्ताने आपल्या साईडला ठेवायचा आणि जो पाकळ्याकडचा भाग आहे हा वाहताना जलधारीच्या दिशेने अशा पद्धतीनं हे धोत्र्याचे फूल अर्पित करायचे. असे वेगवेगळ्या प्रकारे तिथे बेलपत्र आहे, शमीपत्र आहे, तांदूळ आहेत, दही आहे, हे वाहण्याचे अर्पण करण्याचे वेगवेगळे जे नियम हे आत्ता एवढ्या काही 1-2 वर्षामध्ये जास्त प्रचलित होऊ लागले. तर यामध्ये जे आपलं मन आहे हे त्या कुठली पूजा, कुठली विधी ही कशा प्रकारे करायची याकडे जास्त केंद्रित होते, ना की ते महादेवांच्या भक्तीमध्ये, त्या शिवभक्तीमध्ये केंद्रित होते. तर शिवभक्तीमध्ये जर आपले मन त्या शिवलिंगमध्ये केंद्रित कॉन्सन्ट्रेट करायचे असेल तर सबकॉन्शियस माइंड हे फ्री पाहिजे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे असे स्पेसिफिक जे काही फिक्स थॉट्स आहेत की हे फूल अशा प्रकारेच वाहायचे, अशा प्रकारेच नमस्कार करायचा, इथेच जलार्पण करायचे, असे कुठल्याही प्रकारचे याला बेस नाही. यातून लक्ष जे आहे हे विचलित होते, डायव्हर्ट होते. माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.